म्हटलं की बाबा मग तुम्ही ते आमच्या लोढाजींच्या मुलासोबत एक करार आम्ही केला, त्याच्यावर खूप लोकांनी म्हटलं की लोढाजी तुमच्या मंत्रिमंडळातच आहे, इथेच बसून त्यांच्याशी करार का नाही केला? बरोबर आहे, इथे बसूनही करार करता आला असता त्यांच्यासोबत. पहिली गोष्ट तर आपल्यालाही कल्पना आहे की त्यांचे जे सुपुत्र आहेत हे काही केवळ त्यांचे सुपुत्र नाही, महाराष्ट्रातले आणि देशातले एक लिडिंग उद्योजक आहेत. यांच्यासोबत कशाचा करार आपण केलाय? आपण 1,00,000 कोटीचा करार केलाय FDIचा गुंतवणूक इन डेटा सेंटर. आणि गुंतवणूक कोण करणार आहे? लोढांचं काम काय आहे? लोढांचं काम आहे जागा आणि सगळ्या व्यवस्था करणं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणणं, पाणी आणणं, हे त्यांचं काम आहे. गुंतवणूक कोण करणार आहे त्या ठिकाणी? सगळे हायपर स्केलर्स गुंतवणूक करणार आहे. अमेझॉन, STT, मायक्रोसॉफ्ट, NTT, म्हणजे जगातल्या ज्या सगळ्यात मोठ्या डेटा सेंटर कंपन्या आहेत त्या करणार आहेत. आणि म्हणून त्यांच्यासोबत करार केला. हा लोढांसोबतचा करार नाही आहे, लोढांनी त्यांच्या वतीनं केलेला करार आहे. या सगळ्या कंपन्यांची गुंतवणूक त्याच्यामध्ये आहे. एक पंचशीलचा देखील या ठिकाणी उल्लेख झाला. पंचशील जी पुण्यातली कंपनी आहे त्यांच्यासोबत तुम्ही करार केला. हा पंचशीलचा करार नाही आहे, पंचशील सोबत हा ब्लॅकस्टोनचा करार आहे.